ओके, लास्ट लेक्चरमध्ये काय डिस्कस केलं होतं कोणी सांगेल? सर आउटलायर बद्दल आपण कोड पाहिले होते, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं. ओके बाकी थोडं राहिलं होतं आणि त्यानंतर आपण एक तुम्ही व्हाईट बोर्डवर ते समजावलं होतं थोड्याफार गोष्टी सुरुवातीला. फाईन. पुष्कर, काय ॲड करायचे? नाही सर. बस एवढंच पाहिलं होतं. हा सर. ओके, लास्ट पॉईंट कोणता होता पाहिलेला? नोट शेअर केले होते मी. प्रियंका, लास्ट पॉईंट. सांगू सर. IQR होतं सर. ओके, हां अथर्व. DIS बद्दल पाहत होतो बहुतेक आपण. DIS, राईट. तेच IQR होतं सर लास्टचा पॉईंट. IQR मध्ये भरपूर आहे पोर्शन. ठीक आहे. सो आय वॉज आस्किंग स्पेसिफिक फीचर कोणतं होतं किंवा पॉईंट. DIS आहे, त्यामध्ये भरपूर होते पॅरामीटर. DIS आय थिंक झालं होतं, राईट? का चालू होतं? झालं तर बहुतेक. ठीक आहे, काय अडचण नाही. बाकी तसेच आहे सगळे. ठीक आहे. हे तर ऑलरेडी झालं होतं, आहे ना, की त्या लेक्चरमध्ये कव्हर झालं होतं. हां. हे आउटलायर वगैरे शो केले होते की कुठं कसे आउटलायर आहेत. ओके, देन कमिंग टू द DIS. ओके, DIS पार्ट एक्सप्लेन करायचं गरज आहे. आय थिंक त्या दिवशी झालेलं आहे. हॅलो, ऑर एनीवन वॉन्ट टू एक्सप्लेन? नको सर. ठीक आहे, चालेल. ओके, कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. त्यात फक्त फॉर्म्युलामध्ये किंमत टाकून आपल्याला हे करायचं, बरोबर, कॅल्क्युलेट करायचं. फक्त व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्यात आणि रन करायचं बस. ओके, इथं फक्त ना तुम्हाला फीचर नेम टाकायचे आणि बाकी जसे त्याचा कोड रन करायचा आहे. सेम हॅपन्स फॉर PT रेशो. just need to add here a feature name PT ratio dot content 0.25. same Q2 feature name again feature name, it will give the median. Then IQR is equals to Q3 minus Q1 as we already know. Then upper tail is equals to Q3 plus 1.5 into IQR, that is the standard formula. For lower tail it will be Q1 minus 1.5 into IQR. Okay, that is for lower tail. Okay, now printing Q1, which is nothing but this one, Q2, this one, which is nothing but 0.50%, or you can say that 50% directly. Okay, instead of saying 0.50 you can say 50%. Q3 is nothing but the 75%. Next median, and it will be upper tail and lower tail. If you run the cell you will get the same result. ओके, त्याला जर तुम्ही बॉक्स प्लॉटवरती जर हे करत असाल, प्लॉट करत असाल, टू नो ऑब्झर्व इन आउटलायर्स कुठे आहेत किंवा आउटलायर आहेत का नाही, टू चेक वेदर आउटलायर प्रेझेंट ऑर नॉट, तर हा PT रेशो नावाचा कॉलम आहे. तुम्ही इथं पण पाहू शकता आहेत आउटलायर. बरोबर? हो. ओके, सो आउटलायर्स आर देअर. यस, कोणी काहीतरी काय बोलला मध्ये? नाही सर, मी म्हणलो आहे ओके, आउटलायर. हां ठीक आहे. सो आउटलायर्स आर देअर. अप्पर टेलला का लोअर टेलला आहे कोणी सांगेल? म्हणजे हां, कळालं तुम्हाला काय म्हणायचं मला. बरोबर, कारण 14च्या अगोदर आहेत. येस. नाव कमिंग टू द सेकंड पॉईंट. ओके, मी कंडिशन काय देतो पहा. DF ऑफ कॉलम नेम, दॅट इज नथिंग बट द PT रेशो डॉट LOC. DF ऑफ PT रेशो इज ग्रेटर दॅन अप्पर टेल. ओके, सो हा कॉलम नेम मी पास केला आहे. या कॉलममध्ये LOC ILOC डिफरन्स कोणी सांगेल? LOC ILOC डिफरन्स. ILS म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू. ओके, ILOC म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू, पण काय एक्झॅक्ट कन्सेप्ट काय? एनीवन? अथर्व, ILOC आणि LOC डिफरन्स. ILOC आणि कसा मॉक इंटरव्ह्यू नाही रे? प्रियंका, तुम्ही जर सगळे पायथनचे लेक्चर पाहिलेत
असं बोललात तुम्ही. हो सर. हां. सर LOC मध्ये जेव्हा आपल्याला रोज आणि कॉलम सिलेक्ट करायचे असतात लेबलवर ना, म्हणजे रोज आणि कॉलम सिलेक्ट करायचे असतात आणि ILOC मध्ये आपल्याला स्पेसिफिक इंडेक्स सिलेक्ट करायचा असतो तेव्हा ILOC यूज करतात. ओके, तुमचं असं म्हणणं आहे की ILOC मध्ये आपण इंडेक्स सिलेक्ट करतो आणि LOC मध्ये कॉलम सिलेक्ट करतो. कॉलमचा रोज. हा. बट आउटपुट काय येईल माझं, इंडेक्स असेल की कॉलम असेल दोघांमध्ये? LOC की ILOC मध्ये? बोथ. सर मेघा, LOC ILOC डिफरन्स. कोणीच नाही. ठीक आहे, लेट इट बी. इट्स नो साइन ऑफ डेंजर. आय विश यू द बेस्ट. नाही मी बघितलाच नाही. ठीक आहे, चालेल. हे भरपूर अगोदर झाले, पायथनमध्ये झालेलं आहे, सुरुवातीला झालं, इंडेक्सिंगच्या वेळेस झालेलं आहे. ओके, अभ्यास करा. जर असंच चालत राहिलं तर भगवान भरोसे म्हणून चालावं लागेल. बस दॅट इज नो वर्स्ट केस अँड द लास्ट ऑप्शन फॉर यू. आय विश यू द बेस्ट. पहा, DF ऑफ कॉलम नेम डॉट LOC. वी यूज सी LOC आणि ILOC यामध्ये मेन डिफरन्स आहे. when you are passing ILOC, it means that to accessing the value from the record or column, whatever it will be, you are just passing the index values. Okay, but when I say it's LOC, instead of passing index you are passing the actual labels or actual values. Clear? येस सर. येस सर. कधी करणार रे अभ्यास असं असेल तर? ठीक आहे. सो कॉलम नेम dot LOC means you are passing the actual values or labels here. LOC DF of PT ratio is greater than upper del, म्हणजे हा कॉलम पकडा. ठीक आहे. त्यानंतर लोकेशन किंवा पोझिशन LOC ने कुठं दाखवली तर या कॉलममध्ये जिथं कुठं ना अप्पर टेलपेक्षा जे मोठ्या व्हॅल्यू येतात त्या दाखवा. ओके, जे आउटलायर असतील. अप्पर टेल म्हणजे या साईडला, हे तर क्लिअर आहे त्याशी झाले दाखवल्या डायग्राममध्ये. लोअर टेल म्हणजे या खाली साईड, बरोबर? राईट. अप्पर टेल इकडं, लोअर टेल इकडं, 14च्या खाली लोअर, 22च्या वरती अप्पर, राईट? येस. येस सर. ठीक आहे. सो दॅट्स वाय अप्पर टेलच्या वरती आउटलायर आहेत का? नाही सर. दॅट्स वाय इट्स गिविंग द एम्प्टी. ओके, आता पहा सिनारिओ थोडा उलटा करतोय. DF ऑफ PT रेशो डॉट LOC, DF ऑफ PT रेशो इज लोअर दॅन लोअर टेल. लोअर टेल मध्ये आउटलायर आहेत का? आहेत. हा सर. दॅट्स वाय यू कॅन सी द रिझल्ट्स आर हिअर. ठीक आहे. सो हे होतं PT रेशोबद्दल. नेक्स्ट फीचर आहे RM. हे की डेटा सेटमधले सगळे फीचर आहेत, माहीत नसेल तर परत करतो. हा एक डेटा सेट आहे, बोस्टन डेटा सेट, त्यामधले हे फीचर्स आहेत. सो आपण DIS वगैरे पाहिला. आता नेक्स्ट फीचर आहे तुमचा PT रेशो, पण जस्ट आत्ता पाहिलेला RM. ओके, same formula will be applied, just need to change the feature name. feature name चेंज केलं, सेल रन केली. Q1 ची व्हॅल्यू 5.88, Q2 6.20, Q3 6.62. median will be this, upper tail will be this and lower tail will be this. got it? काय डाऊट यामध्ये IQR मध्ये? नाही. नो सर. ठीक आहे. बॉक्स प्लॉटचा यूज करून मी प्लॉट हे सगळं प्लॉट केलं. सो आय कॅन सी द आउटलायर कुठे मला पाहता येतील. सो यू कॅन सी आउटलायर विल बी अवेलेबल at lower tail as well as below the lower tail as well as the above the upper tail, right? येस सर. Yes. Then same logic I'm using. Column name passing LOC, DF of RM is greater than upper tail. upper tail चे जर पुढे काय डेटा पॉईंट्स असतील तर ते प्रिंट होतील. ऑब्विसली इट विल बी द आउटलायर. सो अप्पर टेलच्या पुढे हे डेटा पॉईंट्स आहेत, हे तुमचे आउटलायर. लोअर टेलला हे डेटा पॉईंट्स आहेत. सो यावेळेस दोन्ही केसमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटतील. दिस इज फॉर ग्रेटर दॅन अप्पर टेल, दिस इज फॉर लोअर दॅन अप्पर टेल. क्लिअर? येस सर. येस. नेक्स्ट टायटॅनिक CSV पाहिले ना? हा सर.
right? So it is contains the data of the passenger. Okay, जी काही टायटॅनिक शिप किंवा बोट होती ना त्याच्याबद्दलचं आहे, नॉट एक्झॅक्टली द बोट, इट इज ॲक्च्युअली द शिप. ओके, सो त्याबद्दलचा पूर्ण डेटा आहे. आय थिंक डेटा एक्सप्लेन करायची गरज नाही, आपण ऑलरेडी ज्यावेळेस पाहायचं होतं ना पांड्यामध्ये त्यावेळेस डिटेलमध्ये पाहिले की एक्झॅक्टला प्रत्येक ना फीचरचा मिनिंग काय आहे. प्लस याची एक फाईल मी तुम्हाला शेअर केली होती ज्यामध्ये प्रत्येक फीचरचा मिनिंग होता. इफ यू आर इंटरेस्टेड माइट बी यू हॅव गॉन थ्रू द सेम. अदरवाईज मी तर हे इम्पॉर्टन्स सांगितलं होतं की प्रत्येकाचा मिनिंग काय आणि कशासाठी काय यूज केलेलं आहे. ओके, सो CSV file contain the passenger name, survived, class, name, gender, age, SIB, SP. Okay, these are like sibling and spouse. Then parch. Okay, then ticket, fare, cabin, embark. Okay, embark means कोणत्या स्टेशनवरनं किंवा कुठून चढले होते. केबिन वगैरे या गोष्टी भरपूर आहेत. फेअर इज अगेन द चार्जेस or the ticket price. Then now calculating the IQR on the on the data set of टायटॅनिकच्या डेटा सेटवरती तुम्ही IQRच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सो कशावरती तर फेअर नावाचा जो काही किंवा चार्जेस जो काही कॉलम आहे त्यावरती. ऑब्वियसली बोथ आर सेम, फेअर अँड चार्जेस. ओके, बट या केसमध्ये कॉलम नेम फेअर आहे, सो दॅट्स आय एम टेकिंग अ फेअर. ओके, सो Q1 is equals to DF of fair dot quantile 0.25%, then 0.50, 0.75. Okay, need to run the same cell again, and you can see the results are below. By using box plot method, I am just visualizing the same feature, call the fare, and you can see outliers are there. Outliers are present in lower tail or upper tail. लोअर लिमिट की अप्पर लिमिट वरती आहेत. अप्पर टेल. अप्पर वर. राईट. ओके, इथे थोडं वेगळं लॉजिक यूज केलं मी. शेप फक्त घेते. ओके, अगोदर आपण ना हा वाला फंडा यूज कधीच केला नाही, डॉट शेप. म्हणजे स्पेसिफिक या कंडिशनमध्ये म्हणतो किंवा आजच्या लेक्चरमध्ये म्हणतो. अगोदर आपण वापरलं असेल डॉट शेप वगैरे किंवा DF डॉट शेप, बट करंट या आजच्या लेक्चरमध्ये फक्त हे फर्स्ट एक्झाम्पल इथं मी डॉट शेप यूज करतोय. So you can see DF of fare, column name, passing LOC. काय ॲक्सेस करायचे. सो DF of fare is greater than upper tail. अप्पर टेलपेक्षा जे काय व्हॅल्यू जास्त आहेत किंवा असे कोणते डेटा पॉईंट्स आहेत ज्याची व्हॅल्यू किंवा जे डेटा पॉईंट्स किंवा ज्यांची व्हॅल्यू अप्पर टेलपेक्षा जास्त आहेत त्यांचा ना शेप घ्यायचा. सो इट विल बी 53 and 1. ओके, 1 विल बी ऑब्वियसली कॉलम, 53 विल बी द टोटल रेकॉर्ड. क्लिअर? येस सर. लोअर टेलमध्ये आउटलायर आहेत का? नाही सर. नाही That's सर. why at lower tail it's showing fare म्हणजे काहीच नाही, ते झिरो, ब्लँक, एम्प्टी. क्लिअर झालं हे सगळं आउटलायर डिटेक्शन वगैरे? येस हा सर. सर, क्लिअर आहे. कुणाला डाऊट असेल तर आत्ताच विचारा, पुढच्या पोर्शनकडे जातोय. नाही डाऊट. ठीक आहे. मी तुम्हाला एक वेळेस ना रेकॉर्डिंगमधनं गो थ्रू करायला लागेल. आय नो की डायरेक्टमध्येच ना आउटलायर इम्प्युटेशन चालू झाले, सो थोडं वेगळं वाटत असेल. बट आय विल ट्राय की जेवढं लेक्चर असत असेल ना तेवढं क्लिअर करून द्यायचा प्रयत्न करेन. बट जुन्या रेकॉर्डिंग एकदाच गो थ्रू करावं लागेल. ओके, देन आउटलायर इम्प्युटेशन. आवाज थोडा कट. आय थिंक नेटवर्क इश्यू, आवाज थोडा कटत येतो. एक वीक गॅप आवाज बेसिकली माझ्या एंड नेटवर्क इश्यू आहे. अथर्व, पुष्कर, प्रियंका, गणेश. नाही सर, आवाज ब्रेक होतो. ब्रेक होतोय का? मे बी नेटवर्क इश्यू. कोणतरी मेसेज ड्रॉप करेल चॅट बॉक्समध्ये, नेटवर्क इश्यू आहे मेघाला म्हणून. कोणी ड्रॉप करा म्हणजे तिला कळेल, नाही तर ती म्हणेल मी बोलत आहे रिप्लाय कोणी देत नाही. सो जस्ट डू वन थिंग, ड्रॉप अ मेसेज इन चॅट बॉक्स दॅट शी इज फेसिंग द नेटवर्क इश्यू. Fine. So there are few methods to deal with the outlier. Dating the observation. Then second one is imputation, means the replacement directly by using lower tail, upper tail, static value, etc. etc. And the third method is the transformation technique, where we reduce the impact of outlier. So let's go one by one. First, deleting the observation.
जिथं आउटलायर दिसतात ना ते रेकॉर्ड डिलीट करून टाकायचं किंवा तो कॉलम डिलीट करून टाकायचा. बट वी नेवर डू द सच नॉनसेन्स थिंग्स की आपण डेटा कधीच मनाला उडवत नाही until and unless it's quite or more irrelevant and you get the permission or you can say the approval from your senior team lead or client to delete the data, then you will go for to delete the data. Otherwise you will never going to delete the directly data from your DB or from in your data set. Okay, so Q1 same IQRचा फॉर्म्युला यूज केला, कॉलम नेम टाकलं, रन केलं, आन्सर हे भेटलं. ठीक आहे. आता पुढे पहा कंडिशन काय यूज केली. डेटा फ्रेम हे व्हेरिएबल आहे, सो इट डझंट मॅटर. मॅसेज टाकला ना कोणीतरी चॅट बॉक्समध्ये की नाही? टाकतोय सर. इतका वेळ? अरे एक काम तुमच्याच्याने करणं होत नाही की रे? सर मी इकडे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अरे टाईप करायचा होता मेसेज. ते मी वॉचमन म्हटलं आले नाही की होते, बाहेर जाऊन स्टॉपवरती कोणाला रिसीव्ह करायला सांगितलं नाही. वॉचमन आले होते, त्यांनी मला माझ्या जागेवरून उठवलं. त्याच्यामुळे वॉचमनने काय केलं? मी दुसऱ्या बेडवर बसलो होतो, ते म्हटलं बेडवर नका बसू. फक्त मेसेज टाईप करायचा. माझा क्वेश्चन काय स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मेसेज टाकला का नाही? मेसेज टाईप करत होतो तेवढ्यात ते आले. त्याच्यामुळे बाकीचे काय झोपी काढत होते का प्रत्येकाने नावाची वाटच घ्यावं लागते? एक साधा मेसेज पण टाईप करणं होत नाही. काय बनणार आहे तुम्ही रिस्पॉन्सिबल? ठीक आहे. पहा Q1 DF ऑफ फेअर दॅट इज नथिंग बट द कॉलम नेम डॉट कॉन्टाईल .25. नको आता तिला समजलं पण असेल, नका राहू द्या मेसेज, एफर्ट घेऊ नका तेवढे. Q2 इज इक्वल टू DF ऑफ फेअर डॉट कॉन्टाईल .50. then Q3 is equal to DF of fair dot quantile .75. Okay, median will be calculated by using this dot median IQR Q3 minus Q1 upper tail lower tail, that is the same formula, and just printing the results here. Okay, you can see the results here. Now assigning a new variable called the Titanic DF of fair, which is nothing but the column name, passing LOC here again from column name DF of fair. In this case fair having lower than upper tail, and दुसरी कंडिशन DF ऑफ फेअर इज ग्रेटर दॅन लोअर टेल. ओके, लोअर टेलपेक्षा जे ग्रेटर आहेत आणि अप्पर टेलपेक्षा जे छोटे आहेत ते काही रेंज आहे ना, ती सगळी रेंज तुम्हाला इथं पाहायला मिळेल. यू कॅन सी टोटल रेंज इज इन बिटवीन लाईक 838 रोज अँड 1 कॉलम. अप्पर टेलपेक्षा छोटे आणि लोअर टेलपेक्षा मोठे, जी काही यू कॅन सी ऑब्वियसली इट विल बी अ गुड रेंज, कारण अप्पर टेलपेक्षा छोटी आहे आणि लोअर टेलपेक्षा मोठी आहे. So indirectly if I want to explain through the example, तर सिम्पल एक्झाम्पलमध्ये समजा हे जर अप्पर टेल आहे, हे जर लोअर टेल आहे, तर यामधले फक्त जे काही नंबर्स आहेत ना ते फक्त तुम्हाला नंबर्स पाहायला मिळतील. यू कॅन सी इट इज अ गुड डेटा, कारण यामध्ये आउटलायर नाही, हा गुड डेटा असेल. इथून इथपर्यंतचा डेटा लोअर टेल टू अप्पर टेल. तुम्ही म्हणतात की अप्पर टेलपेक्षा कमी असणारा किंवा छोटा असणारा, ओके स्मॉलर, आणि लोअर टेलपेक्षा ग्रेटर असणारा. क्लिअर? येस सर. येस सर. ठीक आहे. सो रिझल्ट्स आर हिअर, याचे मी जे आता एक्सप्लेन केले त्याचे रिझल्ट. देन इम्प्युटेशन मेथड. इम्प्युटेशनमध्ये काय करतो, डिरेक्टली तुम्ही ना रिप्लेस करतात बाय युजिंग मीन मेडियन जे काय असेल ते. सो परत मी DF कॉल केली जी की टायटॅनिक CSVची होती. देन इम्प्युटेशन बाय मीन. ओके, मेडियनचा यूज करून हे ना रिप्लेस करायचं. ओके, सो DF ऑफ फेअर डॉट मीन हा जो कॉलम आहे किंवा फीचर आहे त्याचा मीन हा एवढा येतो आहे. ठीक आहे. त्यानंतर या कॉलम जो आहे फेअर नावाचा त्याचा मीडियन इतका येतो आहे. ठीक आहे. नाव what I am doing using the same logic, DF of fair dot LOC, DF of fair is smaller than upper tail and it should be lesser than lower tail. याच्यामध्ये जे काय येते ना त्याच्यासाठी मी मीडियन कॅल्क्युलेट करतोय. सो दॅट्स वाय मी पासिंग द इंडेक्स विल विथ 0. सो येस इट्स गिव्हिंग 13. 13 आहे तो याचा मीडियन आहे. फेअर नावाचा जो कॉलम आहे त्याचा मीडियन आहे. कोणी सांगेल इथं पण मी मीडियनच काढला आहे, राईट, फेअर नावाच्या कॉलमचा. इथं पण मी फेअर नावाच्या कॉलमचाच मीडियन काढला आहे. बट वाय बोथ आर द डिफरंट व्हॅल्यू? एनीवन?
सर आपण सेकंड मध्ये अप्पर टेल आणि लोअर टेल मधला याचा मीडियन काढलाय असं डेटाचा असं. बरोबर. सेकंड जी केस आहे त्यामध्ये अप्पर टेल आणि लोअर टेल मधला डेटा पकडलाय. यू कॅन सी इट्स गुड रेंज ऑर गुड डेटा पॉईंट्स. ओके. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये तो कम्प्लिटली कॉलम पकडलाय. ठीक आहे. सो दॅट वॉज द डिफरन्स. दॅट्स वाय द डिफरन्स बिटवीन द टू व्हॅल्यू 14.44 and 13. नाव सी DF of LOC कॉलम नेम इज ग्रेटर दॅन अप्पर टेल ऑर, याला पाईप पण म्हणतात, लक्षात घ्या. हे पाईपचं सिम्बॉल आहे, बट याला ऑर पण म्हणतात, पाईप पण म्हणतात. ठीक आहे. ऑर DF ऑफ फेअर इज नो स्मॉलर दॅन लोअर टेल. फेअर इज इक्वल्स टू मीडियन फेअर. ओके. लॉजिक काय सांगतो, अप्पर टेलपेक्षा मोठं म्हणजे ऑब्विसली आउटलायर येतील, आणि लोअर टेलपेक्षा छोटं कोमा फेअर इज इक्वल्स टू मीडियन फेअर. म्हणजे या केसमध्ये सांगायचं असेल तर जस्ट ॲझ्युम करा, ही सध्याची तुमची केस आहे. तर लोअर टेलपेक्षा छोटं म्हणजे हाय एरिया, बरोबर, आणि अप्पर टेलपेक्षा मोठं म्हणजे हाय एरिया. ओके. ऑब्विसली हे REM आहे, पण तुम्हाला समजावून म्हणून सांगतोय. टायटन ग्रेट असेटचं समजावतो आणि एक्झाम्पल मी REMचं घेतोय, बट जस्ट ॲझ्युम की मी काय म्हणतोय. ओके. हे लोअर टेल आणि हे अप्पर टेल. इथला डेटा मागतात तुम्ही आणि इथला डेटा मागतात तुम्ही. सो ऑब्विसली इट विल बी आउटलायर, राईट. येस सर. सो आपण इथं होतो, राईट. ओके. सो ही सेल रन करून पहा, रिझल्ट्स काय येतील तुमच्याकडे. इट विल जस्ट सिम्पली रनिंग DF ऑफ फेअर. इट विल जस्ट सिम्पली रन. देन DF ऑफ फेअर डॉट LOC. DF ऑफ फेअर इज ग्रेटर दॅन अगेन अप्पर टेल ऑर DF ऑफ फेअर इज नो स्मॉलर दॅन द लोअर टेल फेअर. इथं मीडियन वगैरे काय असाइन केलं नाही मी. फाईन. सो तुम्हाला सिरीजमध्ये काहीतरी आन्सर भेटेल. ओके. नाव दुसरा डेटा सेट आहे डायबिटीज नावाचा. सो तो डेटा सेट पहा. पाहिला होता यावर डायबिटीज की फर्स्ट टाइम पाहत आहे? पाहिलं होतं आपण बहुतेक. हा. ठीक आहे. फाईन. देन डेटा सेट मग मी परत एक्सप्लेन करत नाही. पाहिला तर हे यामध्ये टोटल फीचर्स कॉलम आहेत जे तुम्ही पाहू शकतात. ग्लुकोज, हा नव्हता पाहिलं सर. हॅलो हा नव्हता डेटा पाहिला. ठीक आहे. फाईन. यामध्ये ग्लुकोज आहे, ब्लड प्रेशर आहे, स्किन थिकनेस आहे, इन्सुलिन आहे, BM आहे, डायबिटीज पेडिग्री फंक्शन आहे, एज आहे आणि आउटकम आहे. वेदर द पेशंटला त्या डायबिटीज आहे का नाही हे यामधनं हे केलं जातं. 1 इंडिकेट्स दॅट त्याला आहे, 0 इंडिकेट दॅट त्याला रिझल्ट्स आर निगेटिव्ह. ओके. त्यांचं काहीतरी ॲझम्शन असेल किंवा काहीतरी त्याचं पकडलेलं असेल की 1 फॉर दिस वन अँड 0 फॉर दिस वन. ओके. बट जस्ट आय एम अझ्युमिंग फॉर दिस यूज केस. याचं मी ना डेटा डिटेल्स पाहिलं नाही, बट 1 इंडिकेट पॉझिटिव्ह हो आहे, 0 इंडिकेट दॅट निगेटिव्ह. ओके. सो दिस विल बी your data size, that is 768 row and 8 column. Then DF of age dot box plot. आउटलायर आहे, एज नावाचा कॉलम आहेत ना. येस सर. येस. DF of age dot mean. एज नावाचा जो कॉलम आहे त्याचा मीन हा घेतला. परत एजचं ना IQ व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. सो यू कॅन सी द IQ व्हॅल्यू फॉर एज अगेन दिस वन. ओके. देन DF of column name, then dot of LOC, again passing the column name is greater than upper tail. कॉलम घ्या एज नावाचा आणि ॲक्सेस जे करतात ते एज कॉलममधनं ज्या काय व्हॅल्यू अप्पर टेलपेक्षा ग्रेटर आहेत ना ते पूर्ण व्हॅल्यू इथं तुम्हाला पाहायला मिळतील. ओके. देन इम्प्युटेशन बाय मीन. ओके. मीनने रिप्लेस करणं. सो या केसमध्ये काय केलं बघा, मीन एज DF ऑफ डॉट LOC एज आणि व्हॅल्यू कोणत्या तर ज्यांना अप्पर टेलपेक्षा छोट्या आहेत त्या डॉट मीन, त्याचा ना मीन काढा तुम्ही. सो मीन विल बी 32.80. देन DF ऑफ LOC DF ऑफ एज इज ग्रेटर दॅन अप्पर टेल. अप्पर टेलपेक्षा जे काय मोठं असेल ना ते इज इक्वल्स टू मीन एज असाइन केलं आणि त्याचे रिझल्ट्स मिळतील इथं. इफ आय कॉल द सेम मीन एज. देन DF ऑफ LOC डॉट DF ऑफ एज इज ग्रेटर दॅन अप्पर टेल. अप्पर टेलपेक्षा जे काय ग्रेटर असेल ते सगळं इथं तुम्हाला पाहायला मिळेल परत. फाईन. इम्प्युटेशन काय कशाने रिप्लेस केलं,
एजच्या मीनला रिप्लेस केलं आपण. बरोबर. जे काही तुमचे आउटलायर होते ना, त्याला तुम्ही कशाने रिप्लाय केलं, तर मीन एजनं. ओके. आउटलायर कुठं असतील, अप्पर लिमिटमध्ये आउटलायर म्हणायचे असेल तर कुठं असतील, अप्पर टेलच्या पुढे येतात ते आउटलायर, बरोबर, राईट. हो, आणि ते रिप्लेस कशाने केलं, मीन एजनं, एजच्या मीन नाही. राईट. म्हणजे मीन एज किंवा तेच झालं. ओके. अथर्वचे हात म्हणले किंवा हात अथर्वचं दोन्ही एकच झालं. ओके. हा. सो मीन एजनं रिप्लेस केलं किंवा एजचा जो मीन होता त्यानं रिप्लेस केलं. सो यू कॅन सी द आउटलायर हॅज बीन रिप्लेस बाय द मीन एज. दॅट्स वाय इट्स जस्ट गिविंग द एम्प्टी सिरीज. क्लिअर. इथं जर तुम्ही रन केली ही सेल रिप्लेस करण्या अगोदर, म्हणजे हे सोडून जर बाकीचं रन केलं तर तुम्हाला इथं काही ना काही आकडे दिसतील, काही ना काही नंबर दिसतील. बट आता रिप्लेसमेंट झालेले आहे त्यामुळे काही दाखवणार नाही. दॅट्स वाय इट जस्ट गिव्ह अ एम्प्टी सिरीज. फाईन. येस सर. सेम केस हॅपन फॉर लोअर टेल. सेम CSV. एजमध्ये आउटलायर आहेत. सो अप्पर टेलपेक्षा जे काही असतील ते तुमचे आउटलायर आणि लोअर टेलपेक्षा जी कमी असतील ते तुमचे आउटलायर. ओके. सो सध्या अप्पर टेलचं फक्त पाहत आहोत. अप्पर टेलमध्ये जे काही आउटलायर असतील ते कशाने रिप्लेस करायचे, तर बाय युजिंग अप्पर टेल. अप्पर टेलची व्हॅल्यू आपण कुठं पाहिली होती, IQRमध्ये. अप्पर टेल, लोअर टेल आठवते का, Yes. इथंच होतं. हो, कॅल्क्युलेट केलं. सो आपण अप्पर टेलची जी काय व्हॅल्यू असतील एज नावाच्या कॉलमच्या मध्ये ना जी काय आहे ती, सो त्यानं रिप्लेस करू. ओके. अँड इट विल बी गेट रिप्लेस. अँड इफ आय प्रिंट आय वॉन्ट टू चेक इफ देअर आर आउटलायर ऑर नॉट. इट सेज दॅट देअर आर नो आउटलायर. आउटलायर हॅज बीन ऑलरेडी रिप्लेस बाय अप्पर टेल. सेम थिंग हॅपन फॉर लोअर टेल. देन नेक्स्ट फॉर स्टॅटिक व्हॅल्यू. स्टॅटिक व्हॅल्यूमध्ये जसं तुम्ही इथं मीन आलेला मीन टाकत होतात ना, तर स्टॅटिक व्हॅल्यू कोणती पण तुमची फेवरेट व्हॅल्यू ते टाका. Okay, favorite means anything static value you can add here. So I have added 0 here, and you can see all the outliers has been replaced by the 0. That's why it's giving the empty result, empty series. Clear? येस सर. येस सर. Then third method was transformation. Transformation मध्ये आपण डिलीट करत नाहीत, रिप्लेस करत नाहीत, आपण फक्त ना आउटलायरचा जो काही इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट रिड्यूस करायचं काम करतो. So basically transformation we use to reducing the scale or to reduce the impact of outlier. So यामध्ये काही टाइप्स आहेत ट्रान्सफॉर्मेशनचे. लॉग ट्रान्सफॉर्मेशन, स्क्वेअर रूट ट्रान्सफॉर्मेशन, क्यूब ट्रान्सफॉर्मेशन, बॉक्स कॉस्ट ट्रान्सफॉर्मेशन, असे टाइप्स आहेत. ओके. इंटरव्ह्यू विचारते लक्षात असू द्या. फर्स्ट आहोत लॉग ट्रान्सफॉर्मेशन. सो हा डेटा सेट आहे डायबिटिकचा, प्रिंट करून घेतला. देन वी आर युझिंग KD प्लॉट टू व्हिज्युअलाइज द डेटा. सो एज नावाचं जे काही फीचर आहे त्याला व्हिज्युअलाइज करण्यासाठी हे केलं. डेटा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, एकदम परफेक्ट आहे का, नाही. ओके. सो डेटा इज नॉट नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आय कॅन से. सो SNS डॉट बॉक्स प्लॉट यूज करून मी एजला पाहिलं. आउटलायर आहेत एज नावाच्या कॉलममध्ये. येस. येस. आउटलायर्स आर देअर. सो मी आता ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक वापरतो आउटलायरला डील करण्यासाठी. ओके. सो लॉग ट्रान्सफॉर्मेशन फर्स्ट. SNS.KD प्लॉट NP.log ऑफ DF ऑफ जे काही कॉलम नेम असेल ते पास करा. ओके. रन करा. असा काहीतरी ग्राफ दिसेल. पहा ओरिजिनल प्लॉट आणि हा प्लॉट त्यामध्ये काहीतरी फरक जाणवेल. पाहून घेतला आत्ताचा आउटपुट. हां. ओके. बाय युझिंग लॉग ट्रान्सफॉर्मेशन ओरिजिनल पहा फरक आहे काही. हा सर. एक मिनिट बारीक करतो आणि ही तुम्हाला दिसेल. फक्त डायग्राम दाखवायचे, आकडे वाचायला जाऊ नका, दिसणार नाहीत. आय नो. फक्त डायग्राम शो करायचे. ही डायग्राम आणि ही डायग्राम फरक आहे का सेम आहे. फरक आहे थोडा. थोडा फरक आहे, बरोबर. इथं पहा हे कर्व पहा, हे कर्व पहा, हे 70ला टच झालं किंवा बाकी रेंजेस पण पहा, रेंजेस पण याचे चेंज आहेत. शेप तर चेंज झाला बट रेंजेस पण चेंज झालेत अप्रॉक्सिमेट किंवा जवळपास भरपूर चेंज आहे यामध्ये. ओके. सो रिझन इज दॅट की ट्रान्सफॉर्मेशन जे टेक्निक आहेत ना ते एकदम तुमची आउटलायर कम्प्लिटली 100% रिमूव्ह करत नाही. दे जस्ट रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ आउटलायर. आउटलायरचा जो काही इम्पॅक्ट आहे तो काम करायचं म्हणजे रिड्यूस करायचं काम करतात, पण त्यांना 100% रिप्लेस करत नाही तुमच्या डेटा सेटमधनं किंवा डेटामधनं. ओके. देन एकच मिनिट. हां ठीक आहे, फाईन. सो DF ऑफ एज प्रिंट केलं, हे असा कॉलम प्रिंट होतोय. देन बॉक्स प्लॉट मी काढून घेतला. सो यू कॅन सी द बॉक्स प्लॉट. आउटलायर गायब झालेले दिसतात नाही. म्हणजे आहेत का नाहीत आउटलायर.
नाही येत. ओके ठीक आहे. मी माझा प्रश्न होता गायब झालेले दिसतात का, तू उत्तर दिलं हो नाही, हो, म्हणून मी परत विचारलं आहेत का नाही. ओके आउटलायर नाही येत असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे. ओके देन सेकंड आहे क्यूब रूट ट्रान्सफॉर्मेशन. सेम थिंग, इथं एन पी लॉग होतं ना, तर इथं एन पी डॉट सी बी आर टी म्हणजे क्यूब रूट असेल. डी एफ ऑफ एज पास केला, त्याचा शिप पहा चेंज झाला थोडा, आणि रिझल्ट आर इयर. एकच आउटलायर ठेवला आहे, म्हणजे इथं असतील मल्टिपल बट इट शोईंग अ सिंगल डेटा पॉईंट्स, म्हणजे स्टील आउटलायर्स आर दियर राईट. हो बट मग लॉगमध्ये आउटलायर काहीच ठेवलं नव्हती, सगळे रिमूव्ह केले होते त्यांना. बरोबर. देन स्क्वेअर रूट ट्रान्सफॉर्मेशन सेम, एन पी डॉट स्क्वेअर रूट पास करा, व्हिज्युअलाइज करून घ्या, बॉक्स प्लॉटचा यूज करा. इट्स ऑल्सो शोईंग दॅट देर आर फ्यू आउटलायर्स आर देअर. देन रेसिप्रोकल, रेसिप्रोकलमध्ये पहा रेसिप्रोकल इज नथिंग बट तुम्हाला माहिती आहे की 1 डिवाइड बाय ती संख्या म्हणजे रेसिप्रोकल असते. सो सेम थिंग एस एन एस डॉट के डी प्लॉट 1 डिवाइड बाय डी एफ ऑफ कॉलम नेम, याला प्रिंट केलं, याचा भरपूर शेप चेंज झालेला दिसेल तुम्हाला. आणि लेट्स सी अबाउट द आउटलायर. आउटलायर आहेत की उडवले, उडवले ना, दिसतात का डॉट डॉट. हो उडवले नाही येत आता. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ओके आणखी म्हणजे दोन मेथड आहे, स्टँडर्डायझेशन आणि नॉर्मलायझेशन. दोज अगेन कम्स अंडर ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक. सो फर्स्ट स्टँडर्डायझेशन. आपण स्टँडर्डायझेशन आणि झेड स्कोअर दोन्ही सेमच आहे, लक्षात ठेवा. आपण झेड स्कोअर पाहिलं होतं तेच स्टँडर्डायझेशन आहे, जे स्टँडर्डायझेशन आहे ते झेड स्कोअर, बोथ आर सेम. ओके, एकाचे दोन नाव आहेत असं म्हटलं ते चालते. सो झेड स्कोअर इज इक्वल्स टू, आता तुम्हाला झेड स्कोअर काढायचा आहे एज नावाच्या कॉलमचा. सो फ्रॉम सायपाय डायरेक्ट इथून सायपामध्ये अवेलेबल आहे मॉड्यूल और लायब्ररी और पॅकेज, त्याचा यूज करून डायरेक्ट तुम्ही झेड स्कोअर कॅल्क्युलेट करू शकता. मॅन्युअली काढायचं असेल तर त्याची पण मेथड सांगेन पुढे. झेड स्कोअर इज इक्वल्स टू झेड स्कोअर डी एफ ऑफ एज. ओके, प्रिंट केलं, सो तुम्हाला हा झेड स्कोअर भेटला त्या पूर्ण कॉलमसाठी. देन झेड स्कोअर मी प्लॉटवरती बघतोय किंवा बॉक्स प्लॉटवरती. सो रिझल्ट्स विल बी समथिंग लाईक दिस. ओके, आणि पहा आउटलायरवरती काय चेंज झालं आहे का. आउटलायर्स आर स्टील देअर राईट. म्हणजे स्टँडर्डायझेशननं फक्त ना एक स्केल और फॉर्मॅट पास केला. ही हॅज ट्राईंग टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ आउटलायर, बट ही हॅज नॉट रिमूव्ड 100% आउटलायर. मे बी स्केल कमी जास्त केली असेल, आउटलायर कमी केली असेल, बट 100% रिप्लेस केले नाही. रिप्लेस करायचं फक्त एकच काम करते, सेकंड मेथड आपली इम्प्युटेशन मेथड. बट थर्ड मेथड विच इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मेशन, इट जस्ट रिड्युसिंग द इम्पॅक्ट ऑफ आउटलायर. देन नेक्स्ट बॉक्स कॉस्ट ट्रान्सफॉर्मेशन. लायब्ररी इम्पोर्ट केली फ्रॉम सायपा स्टॅट इम्पोर्ट बॉक्स कॉक्स. ओके, त्यानंतर एज पास करतो आणि मी 0th इंडेक्स पास करतो आहे, म्हणजे पूर्ण एज आहे ना, एजचे आकडे वगैरे बाय युजिंग बॉक्स कॉस्ट. तुम्हाला इथे एक रेंज किंवा नंबर्स पाहायला मिळतील. केडी प्लॉट एजवरती अप्लाय केला, सो शेप विल बी समथिंग लाईक दिस. हिअर यू कॅन सी द आउटलायर्स आर स्टील दिअर. जर तुम्ही बॉक्स कॉस्ट अप्लाय केलं तरी आउटलायर आहे त्या कॉलममध्ये. सो एस एन डॉट एक्स इज इक्वल्स टू एज नावाचं जे काय वरती आहे ना, हा वाला, हा. सो यावरती एक प्लॉट काढून घेतला. सो यू कॅन सी दिस इज अ प्लॉट. ओके, पण एक गोष्ट सांगा, स्टँडर्डायझेशन 100% आउटलायर रिमूव्ह केले की नाही. नाही केले. नाही ओके, सर. मीन्स स्टील आउटलायर सॉरी बॉक्स कॉक्स आणि स्टँडर्डायझेशन स्टील आउटलायर्स आर देअर. यस. देन नॉर्मलायझेशन, लास्ट मेथड. इंटरव्ह्यूमध्ये विचारते स्टँडर्डायझेशन आणि नॉर्मलायझेशनचा फरक. मी सांगतो लेक्चरच्या शेवटी थेरॉटिकल, पण सध्या हा फरक लक्षात ठेवा न्यूमेरिकल फॉर्ममध्ये. फॉर्म्युला विल बी एक्स नॉर्म इज इक्वल्स टू एक्स मायनस एक्स मीन डिवाइड बाय एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. दिस विल बी फॉर्म्युला फॉर नॉर्मलायझेशन. सो ॲरे 1 घेतला आपण जे नंपामध्ये शिकलो तो. ॲरे 1 इज इक्वल्स टू एन पी डॉट रँडम रॅन्डम स्टार्ट ॲट 20 एंड विल बी 30 स्टेप्स विल बी 10. ओके, सो इथं प्रिंट केला, रिझल्ट्स आर हिअर. देन एक्स मॅक्झिमम, एक्सची मॅक्झिमम व्हॅल्यू काढायचे. ओके, आय एम जस्ट असाइनिंग व्हेरिएबल एक्स मॅक्स. ओके, so maximum value from this array will be 29, minimum value will be 20. Okay, now what I am doing, I am using normalization वाला फंडा. ओके, मला एक्स नॉर्म लिस्ट काढायचे. आपला फॉर्म्युला जो आहे तोच टाकला नॉर्मलायझेशनचा, एक्स आय मायनस एक्स मीन डिवाइड बाय एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. ओके, एक व्हेरिएबल और एम्प्टी लिस्ट असाइन केली एक्स नॉर्म लिस्ट फॉर आय इन ॲरे 1. देन फॉर्म्युला टाकला. एक्स नॉर्म लिस्ट कुठे ॲड करायचे तर एक्स नॉर्ममध्ये. Then x norm underscore list, just calling the or printing, and the results are below.
Now using KDplot. Okay, by using KDplot you can see the results are here, and by using boxplot you can see the results are here. 100% यांनी पण रिमूव्ह केलं नाही, पण he has tried his best. फक्त एकच डेटा पॉईंट शिल्लक ठेवला आहे किंवा काही मिनिमम रेकॉर्ड आहे शिल्लक, राईट? येस. नॉर्मलायझेशन. येस सर. Okay, so that's all for today. हे होतं outlier, deleting observation, then imputation of the outlier, and the third was the transformation technique on outlier. Do you have any questions, any doubts on this part? नो सर. नो सर. Okay, fine. I hope कुणाला डाऊट नाही असं मी कन्सिडर करतो.